नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये आपले स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो सेवार्थमध्ये फेस्टिवल ॲडव्हान्स जो आपण दिवाळी अग्रिम म्हणतो ते बिल कसं करायचं त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर याकरिता आपण सुरुवातीला एक्सप्लोररमधूनच काम करायचं। एक्सप्लोरमध्ये यायचं, एक्सप्लोरमध्ये आल्यानंतर लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा एक टॅब दिसेल। तर या टॅबमध्ये काय दिलेलं आहे यांनी का असिस्टंटमध्ये आल्यानंतर आपल्याला फेस्टिवलचे क्लेमच्या बद्दल इथं हे दिलेलं आहे। यांनी बघा पुन्हा हे सर्व आपण देयकमध्ये याचा व्हिडिओ ठेवू आणि डिस्क्रिप्शन। आता बघा आपण लॉग इन करू। बिल पोर्टलमध्ये आलो, बिल पोर्टलला लॉग इन केलं। ॲडव्हान्समध्ये फेस्टिवल ॲडव्हान्स याला क्लिक करायचं आणि या ठिकाणी दोन प्रकारे आपल्याला डाटा टाकता येतो। एक तर सेवार्थी आय डी डिटेल्स वगैरे टाकून, आणि दुसरी गोष्ट यांनी अपलोड फाईलची सुविधा दिलेली आहे। परंतु ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही आहे, अजून त्यामध्ये काही काम करणे त्यांचं बाकी आहे। तर त्यामुळे ज्यांना आधीच करायचं असेल, वेळेवर धावपळ न करायची असेल तर ते थोडं करू शकतात, किंवा जे कर्मचारी ज्यांच्याकडे 5,000 6,000चा स्टॉप आहे, जसं पोलीस डिपार्टमेंट, असे बरेचसे डिपार्टमेंट आहे की ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी एवढं मॅन्युअली भरणं शक्य होत नाही। तर या ठिकाणी यांनी अपलोडची एक फाईल दिलेली आहे। तर त्या अपलोडच्या फाईलमध्ये आपण कसं करायचं हे पण आपल्याला सांगतो। परंतु सध्या हे कार्यान्वित नसल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला डाटा टाकता येत नाही आहे। तरी याचं मी तुम्हाला हे सांगतो कसं कसं आहे। तर हे सर्व गोष्टी आपल्या लक्षात येईल। याच्यामध्ये सर्व फील्ड भरायचे आहे आणि ह्या फील्ड भरल्यानंतर हे त्या येईल, परंतु हे पण पूर्णपणे झालेलं नाही आहे। होऊ शकते याच्यामध्ये त्यांनी कोणतं ऑफिस वापरायला सांगितलं, होऊ शकते माझ्याकडे ऑफिस 2013 असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकते, यांनी 10 दिलं असेल किंवा XP असेल, हे पाहावं लागेल आपल्याला। ते करताना आपल्याला प्रॅक्टिकली लक्षात येईल। तर त्याप्रमाणे हे जे आहे तर इथे जर डाटा भरला तर सध्या आपला डाटा येत नाही आहे, कारण की बघा क्लास टाईपचं इथं ओपन होत नाही आहे। म्हणजे हा जो फील्ड दिलेली आहे सध्या ओपन होत नाही, काहीतरी याच्यामध्ये एरर असू शकते। कारण की याच्यातून ड्रॉपडाऊनला जी व्हॅल्यू दिलेली आहे यांनी, जो हा सेकंड टॅब दिलेला आहे फेस्टिवल डाटा, तर यामधला डाटा इथं ॲड होत नाही आहे। तर यांचं काम चालू असेल बहुतेक, त्याच्यामुळे इथे आता आजच्या तारखेत तरी आपल्याला इथे करता येणार नाही। पुढे आपल्याला इथं सुविधा मिळेल, त्यामुळे याच्यामध्ये सध्या काही करून फायदा होणार नाही। सर्व आपण डाटा टाकत आहोत, परंतु इथं अपडेट होत नाही आहे डाटा। तर आता याच्यात नाही होत तर दुसरा काय पर्याय आहे ते पण पाहू आपण। आता यामध्ये आपल्याला सेव्ह आणि याच्यात केलं तरी आपला हा डाटा सेव्ह केलेला आहे मी, परंतु इथे अपलोड होत नाही आणि डाउनलोडची एक्सेलची फाईल आपल्याला इथून मिळून जाते। ज्यांच्याकडे कमी स्टॉप असेल त्यांनी मॅन्युअली भरून टाकायचं, त्यांनी फाईल अपलोड करण्याची वाट पाहू नये, म्हणजे डाटा तयार करता येईल। परंतु ज्यांच्याकडे जास्त स्टॉप असेल त्यांना एक प्रोफॉर्मा सांगतो कसं करायचं। त्या प्रोफॉर्मामध्ये आपण माहिती तयार करायची आणि त्यामध्ये आपल्याला लक्ष येईल। तर आता काय करायचं, सर्वप्रथम आपण काय करायचं, आपल्याला जे सांख्यिकीची माहिती आहे तर सांख्यिकीची माहिती ज्यांनी अपडेट केली असेल तर त्यांनी फेस्टिवल ॲडव्हान्स तयार करण्यापूर्वी सांख्यिकीची माहिती अपडेट करायची। हा जो आपला एम्प्लॉईजचा डाटा मास्टर आहे यामध्ये जायचं, याच्यामध्ये डाटा आपला अपडेट करायचा। म्हणजे काय होते, एकच काम दोन्हीकडे होईल। आणि यामध्ये आल्यानंतर मॅनेज एम्प्लॉई स्टेटस एक टॅब आहे, यामध्ये यायचं आणि यामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या 3 टॅब दिलेल्या यापैकी आपल्याला एक्सपोर्ट आणि एक एक्सपोर्ट टू एक्सेल सीट अशा 2 दिलेल्या आहेत। आपल्याला प्रोफाईलचं जे दिलेली आहे एम्प्लॉईज प्रोफाईल ही डाउनलोड करायची
आणि ही डाउनलोड केल्यानंतर आपल्याकडे बराचसा डाटा येते. जर आपण ही जर शीट आपल्याला करणेच आहे तर ही जर शीट आपण अपडेट केली तर आपल्याला याप्रमाणे इथे डाटा मिळते. आणि याच्यातले 5-6 कॉलम आपल्याला याच ठिकाणी वापरायचे आहे. त्याच्यामुळे इथूनच आपण पेस्ट करू आणि नवीन हे करू. तर यामध्ये एक्सेलचे फॉर्म्युले कसे वापरायचे हे पण आपणास सांगतो या अनुषंगाने. तर याच्यामध्ये जे जे आपल्याला कॉलम आता काय करायचं का त्या ठिकाणी जे दिलेले कॉलम आहेत तेवढे आपल्याला घ्यायचे आणि बाकी जे कामाचे नाही ते यामधून डिलीट करून टाकायचे. आणि याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्यायचं का ह्या डाटाच्या भरोश्यावर राहायचं नाही. कारण की काय होईल 1 जुलै 2020 नंतर जर कोणी कर्मचारी आपल्याकडे जॉईन झाला असेल तर त्याची माहिती याच्यामध्ये येणार नाही. किंवा 1 जुलैच्या आधी जरी आपल्याकडे आला असेल परंतु आपण त्याला ट्रान्सफर दाखवलं नसेल सध्या माहिती तर असे लोक आपल्या याच्यातून सुटू शकतात. तर ते एक लक्षात ठेवा. त्याप्रमाणे आपल्याला जेवढे कॉलम पाहिजे तेवढे आता कॉलम मी या ठिकाणी इथे ठेवलेले आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला नाव टाईप करणे, शेवटचा बेसिक, डेसिग्नेशन, सेवार्थ ID म्हणजे हे 4 कॉलम जरी आपल्याला मिळाले तरी बाकीचं मग काही एवढं विशेष डाटा भरणं आवश्यक नाही. आपल्याला इथून कॉपी पेस्टने आपण करू शकतो. बघा ही फेस्टिवलची एक तयार केली. बघा याच्यामध्ये काय काय सेवार्थ ID, एम्प्लॉईज नेम, बेसिक, ग्रेड पे म्हणजे जे कॉलम आपल्या याच्यामध्ये दिलेले आहे त्याप्रमाणेच हे घेतले आणि हा सर्व डाटा इथून कॉपी करून तिथे पेस्ट केलेला आहे. सर्व कॉपी केली जे असेल ते. आणि ही जर फाईल अपलोड जर झाली समजा तर आपला बराचसा त्रास कमी होऊन जाईल. आता ही फक्त ही फाईल केलेली अपलोडची सध्या सुविधा नाही आहे. तर इथे जर यांच्या याच्यातही आपल्याला टाकता आलं तरी पाहू आपण, कारण की त्यांनी ते फील्ड लावलेलं आहे. तर त्यांना पण आपल्याला रिक्वेस्ट करावं लागेल का बाबा हे प्रोग्रामिंगमधून न करता तुम्ही एवढे आम्हाला टॅब देऊन द्या, त्यामधून आम्ही ड्रॉपडाऊन करून सिलेक्ट करू. आता बघा मी ते करून पाहिलं त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आहे. नंतर काय करता बघा आता इथून काय करता हा डाटा जो आपण तयार केलेला आहे हे जर फाईल ओपन झाली तर ठीक आहे, नाही झाली तर इथून कॉपी पेस्ट करून आपण या ठिकाणी डाटा टाकत आहोत. सर्व इथला आपण डाटा या ठिकाणचा आपण सर्व घेत आहे. आणि जेव्हा आपल्याला फाईल अपलोड करायची सुविधा पूर्णपणे 100% कार्यान्वित होईल तर तेव्हा आपल्याला हा त्रास होणार नाही. या ठिकाणी आपल्याला क्लास पण घ्यायचा आहे. आता इथे कोणते इथं दिलेलं आहे. आणि हे बघा इथे आता मला एका दोघांनी म्हटलं होतं की बा इन्स्टॉलमेंट किती घ्यायचे, तर आपण 10 पण घेऊ शकतो, 3 पण घेऊ शकतो, 6 पण घेऊ शकतो. त्याच्यामुळे याला शासन निर्णयाची आवश्यकता नाही. याच्याप्रमाणे काय करायचं, याला ह्या रेकॉर्डला ॲड करायचं. आपल्याला ॲड पण करता येते, डिलीट पण करता येते. 10 इन्स्टॉलमेंट याच्यात दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त सेवार्थ ID, एम्प्लॉईज नेम, डेसिग्नेशन, बेसिक पे एवढंच आपल्याला तिथून आणायची आहे माहिती. आणि बाकी सर्व या ठिकाणी आपल्याला मग ते ड्रॉपडाऊनमधून आहे. आणि माझी तर यांना विनंती आहे की ज्यांनी सॉफ्टवेअर केलं त्यांनी जसं आपलं GPF वर्ग 3, 2 आणि 1 यांच्यासाठी जसं दिलं आहे की सेवार्थ ID टाकल्यावर त्यांचा पूर्ण डाटा येते, तर ती लिंक जर इथे यांनी वापरली तर अजून सोयीस्कर होईल. म्हणजे सेवार्थ ID टाकायचा आणि हा सर्व डाटा इथं येऊन जाईल. तर असं केलं तर आपल्याला फार सोपं होईल. हे पुन्हाही करतो कारण की ते माझं ते ॲडचं लक्षात नव्हतं आलं आणि डबल रेकॉर्ड कसा होतं हे दाखवतो. बघा पहिल्यांदा केलं होतं आणि दुसऱ्यांदा केलं होतं, त्याच्यामुळे आता एक डाटा आपल्याला डिलीट करता येईल. आणि हा डाटा इथं सबमिट केला. एक नंबरचा क्लेम आपला तयार झाला. परंतु आपल्याला जर वाटेल की हा चुकला असेल तर याच्याबद्दल पुढे सांगतो मी काय आहे कसं कसं केलं आहे. तर याच्यामध्ये इथे डिलीटचं वगैरे इथं कुठेच ऑप्शन नाही आहे. याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला DDOलाच पाठवावं लागेल. त्याच्यामुळे हे सर्व शोधत आहोत. तर इथं कुठे आपल्याला हा टॅब दिसलेला नाही आहे का बिल इथं आपल्याला हे डाटा डिलीट करता येईल म्हणून. कोण्याच टॅबमध्ये इथे नाही आहे सध्या. ठीक आहे, थोडं समोर चालतो.
याप्रमाणे काय केलं, मी सर्व कर्मचाऱ्यांचा जो डाटा आहे तो या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे. म्हणजे माझ्याकडे समजा 10-11 कर्मचारी असेल तर त्यांचा सर्वांचा डाटा मी या ठिकाणी भरलेला आहे. प्रत्येकांची इथं कॉपी पेस्ट करून बेसिक घेतले सर्व आणि या ठिकाणी मॅन्युअली सर्व मी टाकलेलं आहे. तर याप्रमाणे हे सर्व कर्मचाऱ्यांचे मी बेसिक आणि ग्रेड पे 0ची लिहिते. आणि जर एखाद्या कर्मचाऱ्याचा आपण चुकून क्लास 3च्या ठिकाणी क्लास 4 झाला असेल किंवा क्लास 4च्या ठिकाणी 3 झाला असेल तर याला आपण पुन्हा डिलीट करू शकतो. आणि TABला सारखंच यामध्ये जर 2 रेकॉर्ड असेल तर 2 रेकॉर्ड आपल्याला एकत्र करता येते. याप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्याची हे माहिती भरू याच्यामध्ये. आता बघा याच्याप्रमाणे मी हे सर्व लोकांची माहिती या ठिकाणी अशी भरलेली आहे. आणि जे चुकलं असेल ते आपण इथून डिलीट करू शकतो. म्हणजे इथं माझे सर्व जेवढे कर्मचारी आहे सर्वांची मी डाटा हे केलेला आहे. आणि याच्यानंतर आपण आता सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर हा 2 नंबरचा क्लेम झाला. पहिले आपण 1 नंबर केला होता, मग 2 नंबर केला. सध्या फाईल अपलोडमध्ये याच्यामध्ये फाईल ओपन होत नाही का, हा जो डाटा आपण भरलेला आहे तर ही फाईल सध्या येत नाही, हा ब्लँक येत आहे. तर होऊ शकते हे पुढे चालून याच्यामधून येऊन जाईल. म्हणजे इन्सर्टसाठी हे जे टॅब दिलेले आहे हे टॅब काही सध्या ऑपरेट होत नाही आहे. हे सर्व करून बघितलं, सध्या होत नाही. आजच्या तारखेत तरी नाही होत, पुढे होईल. आता आपण DDO लॉगिनला जाऊ. DDO लॉगिनला गेल्यानंतर बघा इथे आपल्याला 2 क्लेम दिसत आहे, 1 आणि 2 नंबरचा. आता ह्या 2 नंबरच्या क्लेममध्ये आपण याला हे करू. याच्यामध्ये आपले सर्व लोक आलेले आहे आणि याला आपला अप्रूव्ह करायचं असते. सेम TABलाची जे पद्धत वापरतो तेच या ठिकाणी वापरायची आहे आपल्याला. आणि जर चुकीचं झालं असेल तर तो डिलीट करायचा रेकॉर्ड आणि पुढे चालायचं. आता या ठिकाणी आपण यांना आता बघा हे आपल्याकडे 3 क्लेम आले होते. म्हणजे काय झालं होतं, पहिला क्लेम चुकला होता आणि एक दुसरं नाव याच्यात नाव राहून गेलेलं होतं. तर याप्रमाणे एक नाव सुटलं होतं माझं. तर काय केलं, पहिला तर आपण डेमो म्हणून केला होता, दुसरं आणि तिसरं हे आपल्याला दोन्ही जोडायचे आहे. तर बघा आता काय करायचं. सध्या फायनलमध्ये आहोत, सबमिट केलं आपण. म्हणजे पहिलं आपण काय केलं, पहिलं 2 नंबर अप्रूव्ह केलं, त्यानंतर आता 3 नंबर अप्रूव्ह करू. इथून जेवढं अप्रूव्ह करू आपण तेवढं हे होईल. आणि जे आपल्याला आवश्यकता नाही तो तिथून आपण रिजेक्ट करू शकतो. आता काय केलं आपण 3 नंबर आणि 2 नंबर दोघांना आपण हे केलेलं आहे आणि याला आपण काहीच नाही केलं. आता आपण काय करू, याला साइन आउट करू, पुन्हा असिस्टंटला येऊ. हा 1-2 वेळा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर येऊन जाईल लक्षात, एवढं विशेष नाही आहे. असिस्टंटला आलो आपण, असिस्टंटला लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर आता बघा आपल्याला MTR मध्ये यायचं. बिल प्रिपरेशन सेम तेच पद्धत, MTR 18B लिहा. आता एखाद्या वेळेस आपल्याला माहीत नाही की हा MTR 18B येते का, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर सॅलरी बघायचं, हे सॅलरी बघायचं. आणि मग आता इथे बघायचं, आता एवढे आलेले आहे. म्हणजे आपल्याला समजा आजच्या तारखेत माहीत नाही आपल्याला का हा MTR कोणता आहे. लिव्ह ट्रान्सफर नाही आहे, म्हणजे MTR 24 बघू, 24मध्ये पण नाही आहे. म्हणजे आता आपल्याला माहीतच नाही. समजा 44 याच्यामध्ये पण नाही आला. बघा याच्यात पण नाही आलं. म्हणजे आपलं कुठे चुकलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस MTR माहीत नसेल तर आपलं पूर्ण जर जुळत असेल तर आपण बघू. बघा याच्यामध्ये फेस्टिवल ॲडव्हान्स MTR 18B मध्ये फेस्टिवल ॲडव्हान्स आहे. म्हणजे अशाप्रमाणे आपण हे करायचं. आपला जो कोड असेल स्कीम कोड त्याला क्लिक करायचं. आणि बघा आता मग जे बोललो होतो 2 नंबरचा आणि 3 नंबरचा क्लेम या ठिकाणी दाखवलेला आहे.
तर 2 नंबर आणि 3 नंबर याला दोघांना क्लिक करायचं आणि मग नेक्स्ट करायचं, जे TABला प्रमाणे करतो त्याचप्रमाणे. फक्त ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे, फक्त फाईल अपलोडचं जे प्रोसेस आहे तीच फक्त पूर्णपणे सांगण्यात आलेली नाही आहे. बाकी तर सर्व आपलं सांगण्यात आलं. रजिस्टर पे करायचं आपल्याला आणि DDOच्या याच्यात घ्यायचं आहे आपल्याला हे अमाऊंट. दोन्ही याची अमाऊंट आलेली आहे आपली. आणि याला सबमिट करू. सबमिट केल्यानंतर आपला जनरेट झालेला आहे आणि ही आपलं ड्राफ्टमध्ये आलेलं आहे. तर आता हे ड्राफ्टमध्ये आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये काय होत आहे, याच्यामध्ये सर्व कर्मचाऱ्याचे नाव येत आहे. म्हणजे आता आपल्याला काहीही करावं लागेल नाही. याच्यामध्ये जर असेल तर ऑर्डर वगैरे काही जोडायचं काम पडणार नाही बहुतेक, कारण की आता ट्रेझरीच्या काय सूचना आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. तर त्याच्याप्रमाणे आपला हा पूर्ण तयार झालेला आहे. म्हणजे हा जो MTR आहे, म्हणजे आता याला संगणकाचा लागते संकेतांक किंवा काय हे आपल्याला पाहावं लागेल. कोशागाराशी थोडं संपर्क साधावा लागेल. पण 18B इथं आलेला आहे, 18B आलेला आहे, त्याच्यासोबतच सर्व आलेलं आहे. त्याच्यामुळे याला वेगळं काही लागणार नाही. आदेशाची प्रत पण बहुतेक लागणार नाही, कारण की याच्यामध्ये सर्व नाव आपण सिस्टीममधून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे असं वाटत नाही. कारण की मी GIचं माफ करा, मी भविष्य निर्वाह निधीचं क्लास 4चं बिल टाकलं होतं. तर मी सिस्टीममधून जेवढं निघालं तेवढंच जोडलं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच जोडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते बिल पास झालेलं आहे. तर त्यामुळे बहुतेक हे पण असं होईल. पण तरी आपण सध्या सांगता येणार नाही, कारण की जोपर्यंत आपल्याला प्रॅक्टिकली कोशागार काय म्हणते ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. तर याप्रमाणे हे ड्राफ्ट झालेलं आहे. इथपर्यंत हे पूर्ण बिल तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे का फायनलमध्ये जायचं आहे आणि याला अप्रूव्ह करायचं. तर जेव्हा फेस्टिवल ॲडव्हान्सची बिलं घेईल तेव्हाच करायचं. तोपर्यंत करू नका. फक्त ड्राफ्ट पण करू नका. फक्त माहिती अशी पूर्ण भरून ठेवून द्या आपण, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व लक्षात येईल. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर या ठिकाणी संपवतो. आणि फेस्टिवलच्या ॲडव्हान्समध्ये जेव्हा आता काही चेंज होईल, अपडेट्स येईल, तर तेव्हा मी तुम्हाला त्याबद्दल सांगेल. तर तोपर्यंत याच्याप्रमाणे माहिती तयार करून ठेवायची. म्हणजे आपला एक फॉर्म जर तयार असला तर तो आपल्याला अपलोडही करता येईल. अपलोड नाही करता आला तर त्या ठिकाणी आपल्याला कॉपी पेस्टही करता येईल. तर एवढ्यासाठी हे करतो आणि त्याबद्दल आपला आजचा व्हिडिओ संपवतो. नमस्कार, धन्यवाद.